कल्याणपूर्वमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेनं शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। ही घटना ताजी असताना आता 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्येनं पुणे हादरलंय। पुण्यातील राजगुरुनगरमध्ये 8 आणि 9 वर्षाच्या सख्ख्या बहिणींची हत्या केली आहे। आरोपीनं मुलीचे मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये लपवून ठेवले होते। या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत, तर आरोपीच्या देखील मुसक्या आवळल्या आहेत। आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून पीडित मुलींच्या शेजारी राहणारा एक आचारी आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 1 वाजता दोन्ही मुली रात्या घराच्या अंगणात खेळत होत्या। खेळता खेळता त्या अचानक गायब झाल्या। यानंतर घाबरलेल्या मुलीच्या घरच्यांनी दोघींचा विविध ठिकाणी शोध घेतला, पण त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता मुलींच्या नातेवाईकांची पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तातडीनं तपास सुरू केला। घराच्या आसपासचा परिसर पालथा घालत मुलींचा शोध घेतला, पण पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही। यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मुली राहत असलेल्या घराची आणि घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीची तपासणी केली। त्यावेळी वरच्या मजल्यावरील खोलीत असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले। दोन्ही मुलींचे पाय वर आणि डोके खाली असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले। या घरात एक आचारी राहत होता। हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी आचार्याच्या मुसक्या आवळल्या। प्राथमिक तपासानुसार आरोपी आचार्याने पीडित मुलींना गोड बोलून वरच्या मजल्यावर बोलावलं होतं। तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी तिने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला। आता आपलं बिंग फुटेल या भीतीनं आरोपीनं एका बहिणीचा जीव घेतला आणि त्यानंतर घाबरलेल्या आचार्याने दुसरी बहिणीचा देखील तसाच जीव घेतला। दोघींची हत्या केल्यानंतर आरोपीनं मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवले। राजगुरुनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता। या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आल्यात, तर बहिणीचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात आहेत। या अहवालातून नेमकं काय काय घडलं हे स्पष्ट होईल। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत।